सुनंदा बाईंचं कथाकथन सादर करतायत शशिकांत दाजी सावंत. सुरू करा. धन्यवाद. माझं नाव शशिकांत सावंत. आईचं नाव आपलं सर्वांना माहितीच आहे, तरी परंतु मी प्रथम वाचून दाखवतो. सुनंदा दाजी सावंत. आज तिला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. ती 101 वर्षात पदार्पण करत आहे. आणि आजचा हा दिवस आमच्यासाठी केवळ वाढदिवस नाही, तर ईश्वराने आमच्यावर केलेल्या कृपेचा थेट लाईव्ह डेमो आहे. 100 वर्षाचा प्रदीर्घ प्रवास पूर्ण करून आज आमची आई 101व्या वर्षात पदार्पण करते आहे. या काळात तिने आम्हाला फक्त जन्मच दिला नाही, तर वेळोवेळी शिस्त, संस्कार आणि गरज पडलीच तर नजरेनंच समजावण्याचं हे सगळं शिकवलं. आई म्हणजे चालतं बोलतं देवालय. आई म्हणजे न संपणारा आशीर्वाद. आणि आई खरं सांगायचं तर आजही घरातल्या सर्वात ऍक्टिव्ह सदस्य. कारण वय 100च्या पुढे गेलं असलं तरी आमची आई आजही आधाराविना शिडी चढते. आणि आम्ही सगळे खाली उभे राहून श्वास रोखून आई आई जपून म्हणत म्हणत तिला साथ देत हसतो. इतकंच नाही तर आई आजही फुगडी खेळू शकते. बघायचं तुम्हाला? ठीक आहे. ताल धरून ठेका ओव्या म्हणते आणि पाळण्याच्या सुरात पूर्ण घर पुन्हा बालपणात घेऊन जाते. पण आहे आणि आवाजात तो जुना अधिकार आहे, जो आजही आम्हा सगळ्यांना सरळ लाईनवर ठेवत आहे. खाण्याच्या बाबतीत मात्र आई अजूनही अगदी साधी भाजी भाकरी, घरचं नैसर्गिक अन्न हे तिचं आवडतं मेनू आहे. आजकाल लोक डाएट, प्रोटीन, सप्लिमेंट शोधतात, आणि आई मात्र म्हणते नैसर्गिक खा आणि माणसासारखं जगा. आज 101व्या वर्षात पाऊल टाकताना आईच्या हातात अजूनही आमच्या सगळ्यांच्या आयुष्याची दोरी आहे. वय वाढलं पण आईचं राज्य मात्र अजूनही अबाधित आहे. आई, तुझं आयुष्य आम्हाला प्रेरणा देत राहो. तुझं असो असंच आमच्या घरात उजळत राहो. आणि अशीच आधाराविना चढत राहा, फुगडी खेळत राहा, ओव्या पाळणे म्हणत राहा आणि आम्हाला रोज स्वच्छंदपणे जगण्याचे अनुभव धडे देत राहा, देत राहा, देत राहा. चला तर मग या गोड क्षणाला साजरे करत आपल्या सर्वांच्या साक्षीनं आईच्या दीर्घायुष्याच्या, आरोग्याच्या आणि आनंदाच्या प्रार्थनेत हा केक कापूया आणि आनंदात सामील होऊया. टाळ्या. क्या बात है.